नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ. मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती आलेलो आहे. हा विषय आहे म्हणजे गावगाड्यातील ज्या प्रथा परंपरा आहेत त्यापैकी काही लोप पावत चाललेले आहेत आणि त्यातीलच एक गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. एक प्रथा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण व्हिडिओ सविस्तर पाहूया. मित्रांनो, यामध्ये मर्यायवाल्यांचा गाडा म्हणजे वर्षाच्या काही महिन्यात हे मर्यायवाले असे फिरत असतात. यांची उपजीविका ही याच गाड्यावरती, डोक्यावरती गाडा, गळ्यामध्ये ढोलकं आणि अंगावरती चाबूक अशा पद्धतीने हे थोडेसे जे काही धान्य मिळेल याच्यावरती त्यांची उपजीविका असते. मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष झाली तरी हा समाज आणखी मुख्य प्रवाहात आलेला नाही. आज मी जे सांगतोय ते ही जी प्रथा आहे ती या गावगाड्यातून लोप पावत चाललेली आहे. परंतु मी त्यांना विचारल्यानंतर लक्षात आलं की त्यांची पुढची पिढी या गोष्टीमध्ये सहभागी नाही. जरी त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा अभाव असेल किंवा काही सरकारी योजना असतील, कागदपत्र असतील किंवा या गोष्टी जरी त्यांना मिळत नसतील तरी सुद्धा सध्याच्या काही गोष्टीमुळे ही लोक आता थोडं शिक्षणाकडे वळू लागलेत. परंतु आता जी ही फिरतायत ही त्यांची शेवटची पिढी आहे. या गोष्टीवरती मित्रांनो, मराठी एक चित्रपट आहे इरगाल, रशीद निंबाळकर यांचा इरगाल चित्रपट आहे. त्यांनी स्वतः या गोष्टी भोगलेल्या आहेत आणि त्यांच्या या जीवनावरती त्यांनी तो चित्रपट बनवलेला आहे. त्या चित्रपटाला एक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर मित्रांनो, हा चित्रपट सुद्धा नक्की बघा आणि ही प्रथा कशा पद्धतीने गावात फिरतात किंवा कसं त्यांचं उपजीविका असते याच्यावरती हा व्हिडिओ आहे, संपूर्ण बघा. चला. चैत्र महिना सरळ बघा. यंदा ज्येष्ठ महिना म्हणजे आकार महिना निघेल. आधी ज्येष्ठ महिना निघेल, आकार महिना निघेल. बघा, चैत सरळ ज्येष्ठ निघेल, ज्येष्ठ सरळ आकार निघेल. आकार महिन्यातल्या आकरला अखंड म्हणली, लेकरला ताप म्हणली, लेकरला कर्ज म्हणली. बघा, काल्या पिल्ल्या डाळवलटीची भावना, चालत्या पायला टेसाचा निमित्त, पोट दुखायची भावना, चक्करचं निमित्त. यंदा बघा, यंदा चाल बघा. लेकरला बघा 5 मंगळवार करा, 5वे मंगळवार दिवस गावपुली लक्ष्मीला निवड नारळ वाढता करा. 5 मंगळवार परत वाटून द्या. यंदा बघा, पाऊस म्हणले, रोहिणीचा पाऊस म्हणले 25 ला निघल म्हणली, 3 गंटला शितळ साधेल. बघा, मिळग म्हणले 7 तारखेला निघल म्हणले, 3 गंटला शितळ सादर म्हणले. यंदा आगुटी 15 रुपये सादर म्हणले. लेकरा बाला सुट्टी जाणार, शिरले म्हणजे शितळ गर्ग, गावगाडा सुट्टी जाणार म्हणले. आनंदात मागा भाळा बाप्पा शिरले म्हणजे शितळ करून घ्या. आजी इकडे या. त्यांची लेकरं बाळा तुझी मागा
त्याला घाबरत आहे खूप. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षापासून राज्यातील मर्यायवाले समाज दुर्लक्षित आहे. या जमातीचा कोणत्याही ग्रंथात अथवा वाङ्मयात उल्लेख नाही. डोक्यावर मर्यायचा गाडा, गळ्यात ढोलकं आणि हातात चाबूक घेऊन हा समाज सातत्याने भटकंती करतो. त्यामुळे या समाजातील मुलांच्या शाळेचा ठाव ठिकाणा नाही. कोणतीही शासकीय कागदपत्रे नाहीत. शिक्षणाच्या अभावामुळे या समाजात अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. समाजाचा मुख्य घटक त्यांना प्रवाहात घेत नाही. त्यामुळे हा समाज प्रामुख्याने गावाच्या बाहेरच पालावर आपले जीवन व्यतीत करत आहे. मर्यायवाले समाजातील सुशिक्षित रशीद निंबाळकर यांनी स्वतः भोगलेल्या व्यथा, दारिद्र्य, हालापेष्टा या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली येथील 12व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात तब्बल 718 चित्रपटामधून याची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली. बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्डने सन्मानित केले. महोत्सवाचे संचालक राम भूल सिंग, निर्माते सविताराज हिरेमठ यांच्या हस्ते गवळी व निंबाळकर यांना पुरस्कार देण्यात आला. पेनूर, तुमची पुढची पिढी आहे का आता? पुढची पिढी आहे का यात? आहेत का पोर करतात का आता? नाही, पुढची करत नाही. हां, शेवटचेच आहे. तुमच्या नंतर पुढं नाही करत नाही दादा. तेच म्हणलं. आता शाळा शिकते, काय तर काम करते. रोज वेगळ्या गावात असतो. किती दिवस फिरता? असं काय आहे का ह्या महिन्यात काय असं? नाही, आकड फिरतो आम्ही. आकड महिना. आकाड महिना फक्त. तुमचं मित्रांनो, या इरगाल चित्रपटाच्या माध्यमातून जी वास्तव मर्यायवाल्यांची कहाणी आहे त्या दिग्दर्शकानं स्वतः भोगलेली आहे आणि ती सत्य घटना या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेली आहे. खूप छान चित्रपट आहे, सर्वांनी पहा.